नमस्कार मित्रांनो, टेक्निकल सनी आरती सुनील खुडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्वागत आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे. माझं नाव सनी खुडे. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आहे OSC ॲप लॉन्च इव्हेंट, डेमो ॲप लॉन्च इव्हेंट. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर माझा दुसरा ॲप आहे तो लॉन्च इव्हेंट करतोय. तो डेमो ॲप आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या ॲपबद्दल माहिती सांगणार आहे. तर आपण सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं समोर ॲप आहे. त्या ॲपला मी क्लिक करतो, ओपन करतो. तर तुम्ही बघू शकता इथं OSC ॲप. OSC ॲप म्हणजे काय? ऑनलाईन स्कूल कॉलेज ॲप. ऑनलाईन स्कूल कॉलेज ॲप म्हणजे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन स्कूल किंवा कॉलेज करू शकता, असा हा ॲप बनवला आहे. तर आता हा ॲप वापरायचा कसा, याचे फायदे आणि नुकसान हे दोन्ही मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिलं म्हणजे आपण ह्या ॲपबद्दल पहिली माहिती काढून घेऊ की हा ॲप कसा आहे. तर मित्रांनो, तो वरती बघू शकता तुम्ही साइन इनचं बटन आहे. तर ह्या ॲपला त्या बटनला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला सांगतो दोन ऑप्शन आहेत. इथे ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड. तर ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचे, जसं की सनी ॲट gmail.com आणि इथं पासवर्ड मी इथं टाकतो 1234. आणि असं करून हे सबमिटचं बटन जे आहे तर क्लिक करायचं. त्यानंतर तिथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात बघा, इंग्लिश आणि मराठी. तर आपण इंग्लिश करूया. इंग्लिश केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की स्कूल आणि कॉलेज काय हवं आहे तुम्हाला. तर सध्या आपण स्कूलच करूया. इथं स्कूलचं बटन दाबल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की इथं स्कूल लेक्चर इथं वर आलेलं आहे. आणि तो दुसरी ते 10वीपर्यंत इथं लेक्चर दिले. खरं म्हणजे मी पहिली ते 10वीपर्यंतचं लेक्चर मी इथं सगळं लिहिलं होतं. पण प्रॉब्लेम झाला काहीतरी, हा म्हणजे बिघड झाली आहे. त्याच्यामुळे इथं दुसरी ते 10वीचंच लेक्चर दाखवत आहेत. तरी बरेचसे आपण बघू शकतो 5वी 6वी 7वी गायब आहे, 8वी दाखवलं, 9वी 10वी. तर जरा प्रॉब्लेम ह्या ॲपमध्ये असल्यामुळे. आणि हा डेमो ॲप्लिकेशन आहे. तर फ्रेंड्स, तर पुढची प्रोसेस अशी आहे की आता स्कूल लेक्चर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे विषय आहेत हे तुम्हाला सांगतो. वर्ग आहेत, दुसरीचा वर्ग, तिसरीचा वर्ग, चौथीचा वर्ग, असं हे. आणि सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे दुसरीला जर क्लिक केलं तर दुसरीचं पुस्तक सगळे दुसरी इयत्ता आहे त्या इयत्तेची सगळी पुस्तकं मराठी, हिंदी, इंग्लिश सगळं जे जे काही असेल ते सगळं डाउनलोड होणार आहे. आणि तर तुम्हाला इथं खाली बटन दिलं आहे सिलेक्ट अँड डाउनलोड. त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो डाउनलोड होणार आहे. मग तिसरीचं पुस्तक डाउनलोड करा, असं करून खाली इथं क्लिक केलं या बटनाला. तिथं तुम्ही बघू शकता की इथं आलेलं आहे डाउनलोड. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कुठंही दुसरी ते 10वीपर्यंत किंवा इथून पुढं जे 11वी 12वी जे असतील ते ॲड होणार आहेत पुढं, तर ते सर्व पुस्तकं तुम्ही डाउनलोड करू शकता अशा अशा पद्धतीनं, अशा मार्फत. तर मित्रांनो, पुढची प्रोसेस आहे. इथं वरती तुम्ही बघू शकता की डनचं इथं बटन आहे. त्या डनच्या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं नेक्स्ट, इथं तुम्ही बघू शकता की ऑनलाईन एक्झाम स्कूल आहे. तर ज्या वेळेला तुम्ही ऑनलाईन एक्झाम स्कूल जेव्हा देणार आहात ऑनलाईन, त्यावेळेला ती कशी प्रोसेस असणार तुम्ही बघू शकता. इथं टाईम काउंट डिलेड डाऊन 2:50 PM to 6 PM. व्हॉट इज ट्री असा प्रश्न असणार आहे. व्हॉट इज ट्री, मग तो ऑप्शन असणार आहे KBC सारखे. A मटेरियल, B नॅचरल, C प्लास्टिक, D फॅब्रिक. तर ह्याचा ट्रीचा उत्तर आहे नॅचरल म्हणून. मग तिथं तुम्ही इथं बीला क्लिक करून इथं तुम्हाला सांगतो इथं ऑप्शन इथं नेक्स्ट सबमिट असं आहे, प्रिव्ह्यू असे पण ऑप्शन असणार इथं. तिथं तुम्ही इथं बघू शकता की इथं ऑनलाईन कॅमेरा पण येतो छोटा इथं. इथं तुम्ही बघू शकता इथं ऑनलाईन कॅमेरासुद्धा आहे. त्याच्यावर तुमची देखरेख ठेवणार आहेत की तुम्ही काही फेक तर करत नाही ना, तुम्ही काही फसवत तर नाही ना, किंवा तुम्ही चीट तर करत नाही ना, अशा गोष्टीचं. त्यानंतर इथं वरती एक ऑप्शन आहे ते म्हणजे नेक्स्ट बटन. त्या नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर हे बघा, हे ऑनलाईन कॉलेज एक्झामची विंडो आहे. तर ऑनलाईन कॉलेज जे असेल
तर त्याची एक्झाम कशी असणार त्या प्रकारचे आहे की तुम्ही इथं बघू शकता टाईम काउंट असणार आहे 2:50 PM to 6 PM. त्यानंतर इथं क्वेश्चन दिलं आहे व्हॉट इज अ कम्प्युटर. कम्प्युटर काय आहे आन्सर दिलं इथं. मटेरियल आहे इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे की डी सी प्लास्टिक आहे की डी फॅब्रिक आहे. तर ए बी इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे. तिथं क्लिक करून तुम्हाला सांगतो इथं बटन आहे तिथं क्लिक करायचं आपल्याला. इथं तुम्ही बघू शकता ऑनलाईन इथं कॅमेरा चालू आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो बघू शकता की हा असा ॲप आहे. त्यानंतर इथं करून नेक्स्ट करायचं आपल्याला. नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे. तर तुम्हाला सांगतो यात एरर पण आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा तुम्ही बघू शकता एरर आता आला होता. तर मी तुम्हाला पुन्हा एरर दाखवतो. हे बघा तो एरर आला होता आणि गेलाही देखील. तर मित्रांनो तो एरर जो आहे तर यामध्ये एरर आहे थोड्याशा काही गोष्टी आहेत त्या चुकीच्या झालेल्या आहेत. हा एक डेमो ॲप्लिकेशन आहे. हा ॲप मी बनवला MCAच्या लास्ट इयरला होतो मी त्यावेळेला बनवलेला ॲप आहे. आम्हाला प्रोजेक्ट सांगितलेला बनवायला कॉलेजमध्ये. तर मित्रांनो हा एक फ्युचर ॲप्लिकेशन आहे. हे भविष्यात येणारे ॲप्लिकेशन आहेत. आणि आता इथून पुढं जे आहे ना जी AI टेक्नॉलॉजी जे तुम्हाला सांगतो UPI गुगल पे असा ऑनलाईन जमान्यामध्ये आता असे ॲप येणार आहे. घर बसून तुम्ही ऑनलाईन स्कूल आणि कॉलेज तुम्ही करू शकता. जसं की वर्क फ्रॉम होम जसं आलं तसं आपण ऑनलाईन स्कूल कॉलेज जे आहे तशा प्रकारे आपण वर्क फ्रॉम होमसारखं म्हणजे एक प्रकारचं घर बसून जसं काम असतं तसं घर बसून आपण शाळा आणि कॉलेज करू शकतो आपण मित्रांनो इथून पुढं. तर मित्रांनो हा जो ॲप आहे त्या बनवण्यामागचं कारण असं आहे ज्या विद्यार्थ्यांना शाळेत किंवा कॉलेजला जाता येत नाही ज्यांचा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे त्यांना जाता येत नसेल. आता प्रॉब्लेम मित्रांनो बरेच काय असू शकतात. मेंटली प्रॉब्लेम असेल हेल्थी प्रॉब्लेम असेल किंवा एक म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर काही मुलं असतात त्यांच्यामुळं अभ्यास होत नाही किंवा टीचर्स असतात. तुम्ही आता न्यूजला बघत असाल की मुलांवर हात उचलतात किंवा मुलांना मारतात शिक्षक. तर हे या ॲपमुळे ह्याच्या सगळ्या गोष्टीचा बचाव आहे मित्रांनो. ह्याच्यामुळं म्हणजे जे काय भांडणं जे होणार आहेत विद्यार्थ्यांची किंवा अ, सरांची टीचर्सची आणि विद्यार्थ्यांची जी काय मारहाण जी होते त्याच्यामुळे हे मारहाण हे थांबवण्यासाठी हे ॲप चांगल्या प्रकारे काम करेल. त्यानंतर ज्या मुलांना शाळेत पोचायला उशीर होतो त्यांसाठी हा बेस्ट ॲप आहे. ते घर बसल्या कधीही कुठंही ते अभ्यास करू शकतात. कधी कधी आपण बघतो की काही मुलं असतात ते शाळेत पोचायला उशीर होतात. त्यांना गेटवरच त्यांना थांबवलं जातं. त्यांना शिक्षा दिली जाते. अ, तर आणि बऱ्याच वेळा असं होतं. पण हे चांगला भाग आहे शिक्षकांचा पण की वेळेवर पोचलं पाहिजे ते अगदी बरोबर आहे. परंतु ह्या ॲपनुसार त्यांना अशी शिक्षा भेटणार नाही. तर ह्याचे खूप फायदे आहेत तुम्हाला सांगतो. तुम्ही कधीही कुठेही बसल्या तुम्ही अभ्यास करू शकता. आणि त्यात नंतर तुम्ही ऑनलाईन तुम्हाला सांगतो तुम्ही रिझल्ट आहे ते डाउनलोड करू शकता. ऑनलाईन पेमेंट करू शकता. तुमची शाळेची फी कॉलेजची फी असेल ते तुम्ही पेमेंट करू शकता. तर ह्याच्यात अजून बरेच अपडेट येणार आहेत मित्रांनो. ह्याचं सध्या मी काम करत आहे ह्याचं काम सुरू आहे माझं. तर मित्रांनो तुम्हाला हा ॲप आवडतो का? हा तुम्ही सांगा तुम्हाला हा ॲप आवडला का? आता भविष्यात हे असेच ॲप येणार. मी कोणालाही मित्रांनो कॉपीराईट स्ट्राईक देणार नाही. कारण आता भविष्यात मित्रांनो हे असेच ॲप येणार आहेत. आता हे असेच ॲप्स येणार आहेत. तर मित्रांनो मी तर ह्याच्यावर काम सुरू आहे माझं. एक तुम्हाला डेमो दाखवलं आहे की कशाप्रकारे हा जो ॲप आहे तर हा भविष्यातला ॲप आहे. हा आता येणार आहेत असे ॲप्स आता येणार आहेत कदाचित. कदाचित येतील किंवा येणारही नाहीत. पण मला तर वाटतं येणार आहेत असं मी तुम्हाला ठामपणे करू शकतो. कारण मी आता इथपर्यंत मी पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. तर मित्रांनो या ॲपचे मला 80 मार्क भेटलेले तुम्हाला मी दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता MCA P060 प्रोजेक्ट इथं लिहिलं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता की इथं 80 मार्क्स मला भेटलेले आहेत.
मित्रांनो, अ, तुम्ही बघितलं असेल तुम्ही की मला 80 मार्क या ॲपचे भेटलेले आहेत. या ॲपवर माझं काम सुरू आहे आणि मी लवकरच तुम्हाला डेस्कटॉपवर कसा असा हा जो ॲप आहे कसा वर्क करेल त्याचाही मी व्हिडिओ बनवणार आहे. सध्या मी ॲप्लिकेशन बनवले तर ते ॲप्लिकेशन कसं असू शकतं. फर्स्ट म्हणजे मी ॲप्लिकेशन बनवले आणि नंतर मग मी वेब पेज बनवीन किंवा किंवा हा वेबसाईट वगैरे मी बनवीन नंतरला. पण सध्या तर तुम्ही हा ॲप समजून घ्या. या ॲपचे चांगले फायदे आहेत. आता वाईट फायदे पण मी तुम्हाला सांगतो. वाईट फायदे असे आहेत की जे मुलं जे सकाळी जे लवकर म्हणजे शाळा होती तर सकाळी लवकर उठायचे, जायचे आणि मॉर्निंग वॉक त्यांचा व्हायचा, तो कदाचित ह्या ॲपमुळे होणार नाही. परंतु जर तुम्ही हा हा ॲप जर यूज केला तर तुम्ही सकाळी उठून तुम्हाला मॉर्निंग वॉक करायचं असेल तर तुम्ही करून तुम्हाला जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल त्या टायमात तुम्ही अभ्यास करू शकता, असा हा ॲप बनवलेला आहे. त्या ॲपचे फायदेच आहेत, याचे एवढे नुकसान नाहीत. पण जर तुम्ही विचार करायला गेलात तर मी तुम्हाला एक छोटंसं एक नुकसान तुम्हाला यातलं दाखवले. पण ते पण तुमच्यावर आहे. जर तुम्ही सकाळी लवकर जर उठून जर करणार असाल तर मग काय प्रॉब्लेम नाही, नाही तर प्रॉब्लेम आहे. तर हा ॲप चांगला आहे माझ्या दृष्टीने, तर हा ॲप चांगला आहे. तर मित्रांनो, हा ॲप जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आज आपण इथंच थांबूयात. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, जर तुम्हाला हा ॲप आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं, तुम्हाला हा ॲप आवडला का, भविष्यात हा ॲप यावा का, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच तुमचं कॉमेंट, तुमचं बहुमूल्य मत तुम्ही मला पाठवा, जेणेकरून आपण ह्याच्यावर विचार करू. अशा ॲप्स यायला हवेत का, याचा खूप फायदा होणार आहे येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा, आपल्यासाठी सर्वांसाठी सुद्धा. या दृष्टीने मी हा ॲप बनवलेला आहे. याचं नाव आहे OSC ॲप, ऑनलाईन स्कूल अँड कॉलेज ॲप असं या ॲपचं नाव आहे. याचं एक प्रोजेक्ट बुक पण तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, तुमचं नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आज आपण थांबूयात. धन्यवाद. मित्रांनो, OSC ॲपबद्दल तुम्हाला अजून काय इन्फॉर्मेशन देतो मी. ते म्हणजे हा तुम्ही बघू शकता ॲप आहे, OSC ॲप असा लोगो आहे त्याचा. हा तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटणार नाही. हवं तर तुम्ही सर्च करा. हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटणार नाही. हा मी स्वतः बनवलेला ॲप्लिकेशन आहे. तर आपण याचं वर्जन बघूया आणि ह्याचा MB किती आहे, KB किती आहे ते बघूया आपण. तर इथं मी क्लिक करतो. इथं ॲप इन्फोला क्लिक करतो. ॲप इन्फोला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की वर्जन आहे इथं 1.0. त्यानंतर स्टोरेज युजेस आपण बघूया. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की 832 KBचा हा ॲप आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा जो ॲप आहे हा लाईट वेट ॲप आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की AI टेक्नॉलॉजी बरंच काय काय आता सध्या UPI वगैरे, गुगल पे सगळं ऑनलाईन झालं आहे. तर ऑनलाईनच्या जगात हा एक बेस्ट ॲप आहे. तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्यांसाठी हा एक बेस्ट ॲप आहे. कुठंही तुम्ही बसून तुमचं शिक्षण करू शकता. हा एकदम बेस्ट ॲप आहे. या ॲपमध्ये अजून बरेच अपडेट येणार आहे, अजून नवीन नवीन अपडेट येणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे हा ॲप.